ज्ञानाचा तराजू हातात घेऊन बसणाऱ्या ज्ञानदात्यांना माझा मनपूर्वक नमस्कार। मी प्रियांका भीमराव उन्नट स्पर्धा गेवराईची विषय मांडते बंडखोर शिष्य संत परिसा भागवत। संत परिसा भागवत हे नामदेवरायांचे शिष्य, पण ते रुक्मिणी देवींचे भक्त। रुक्मिणी देवींची भक्ती करत असताना, उपासना करत असताना रुक्मिणी देवी त्यांना प्रसन्न झाली व प्रसन्न होऊन रुक्मिणी देवी त्यांना म्हणतात की तुला कुठला वर पाहिजे तो माग। त्यावेळेला ते सांगतात की माझे चित्त तुझ्यासाठी निरंतर रडत असावे व माझा संसार सुखाने चालावा याच्याकरता मला परीस द्या। तर रुक्मिणी माता त्यांना परीस देतात आणि परीस दिल्यानंतर तो परीस तो आपली पत्नी कमला हिच्याकडे देतो आणि दिल्यानंतर तो परीस लोखंडाला स्पर्श होताच त्या लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होऊ लागलं। तर संत परिसा भागवतांचा अहंकार वाढू लागला, त्यांच्या अहंकारास वाढ मिळाली आणि असा अहंकार वाढत असताना एका दिवशी नामदेवरायांची पत्नी धुणं धुण्याकरता नदीवरती आली। नदीवरती येत असताना त्याच ठिकाणी राजाई सुद्धा त्या ठिकाणी धुणं धुण्याकरता आलेली होती, कमलाच्या सुद्धा धुणं धुण्याकरता आलेली होती। तर आलेली असताना तिनं राजाईला सांगितलं की आम्हाला रुक्मिणी देवीने प्रसन्न होऊन परीस दिलाय की ज्याचा स्पर्श लोखंडाला होता त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं आणि सोन्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर आम्ही थोडे श्रीमंत होत आहोत असं तिनं सांगितलं। आणि राजाई नामदेवरायांची पत्नी एवढी बिकट परिस्थिती निर्माण झाली की त्यांना खायला घरामध्ये अन्नधान्य सुद्धा त्या ठिकाणी नव्हतं। अशी परिस्थिती निर्माण झाली। राजाई म्हणते मला एका दिवसापुरता परीस देतेस का? त्यावेळेला ती म्हणते ठीक आहे। कमलाच्या तिला एका दिवसापुरता परीस देते आणि परीस दिल्यानंतर ती एका दिवसापुरता परीस घेऊन जाते आणि बारीक सारीक लोखंडाच्या वस्तूचं सोन्यामध्ये रूपांतर करून घेते आणि सोन्यामध्ये रूपांतर करून घेतल्यानंतर तो विकते आणि विकल्यानंतर स्वयंपाककरता सामुग्री घेऊन येते। सामुग्री आणल्याच्या नंतर त्याचा स्वयंपाक बनवायला सुरुवात करते। नामदेवराय बाहेरून भजन करत येतात आणि येत असताना खमंग पदार्थांचा सुगंध त्यांना वास येऊ लागलेला आहे आणि वास येत असताना काय चाललेलं आहे पाहतात। तर येतात घाई आणि पाहतात आणि विचारतात कुठून आणलं हे सगळं। त्याला ती सगळं काही सांगते आणि सगळं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते म्हणतात परीस दे माझ्याकडं आणि तो परीस ती राजाई नामदेवरायांच्या हातात देते। नामदेवराय पळत चंद्रभागेच्या त्या ठिकाणी वाळवंटामध्ये येतात आणि तो परीस पाण्यामध्ये फेकून देतात आणि तो परीस पाण्यामध्ये फेकून दिला आणि आता राजाला चिंता पडली आता काय होणार। दुसऱ्या दिवशी कमलाच्या राजाकडे येते परीस मागण्याकरता। तर राजाकडे सांगते की आमच्या यांनी तो परीस पाण्यामध्ये फेकून दिला, तो पाण्यामध्ये फेकून दिला असं सांगितल्याबरोबर तिला लागत होते आपले पती म्हणजे संत परिसा भागवत यांच्याकडे जाते आणि सांगते। सगळं सांगितल्यानंतर ते भांडण्या करता येतात नामदेवरायांना, अख्खं गाव गोळा करतात, बंड करतात नामदेवरायांच्या वरती। मागतायच म्हणे तू माझा परीस चोरला असा आरोप नामदेवरायांच्या वरती आला आणि जसा हा आरोप नामदेवरायांच्या वरती आला तसे नामदेवराय म्हणतात थांब जास्त बोलू नकोस माझ्यासोबत चल। नामदेवराय त्याला सोबत घेतात आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी जातात आणि गेल्यानंतर पाण्यामध्ये हात घालतात आणि गुंजळीमध्ये वाळू घेतात। जशी वाळू घेतात त्या वाळूचं रूपांतर परिसामध्ये होऊन जातं आणि परिसामध्ये झाल्याच्या नंतर संत नामदेव म्हणतात की हे तुझा परीस कोणता आहे। तर त्यावेळेला संत परिसा भागवतांचा असणारा अहंकार त्या ठिकाणी अहंकार आणि बंडखोरपणाची वृत्ती दोन्ही त्या ठिकाणी गळून पडतात आणि पडल्यानंतर संत परिसा भागवत म्हणतात की मी आपले शिष्य बनण्यास तयार आहे, मला आपले शिष्य बनायचे कारण हे ज्ञान मी एका गुरूंकडून हे ज्ञान मिळत असतं आणि हे ज्ञान मला तुमच्याकडून मिळतंय। त्या ठिकाणी तो शिष्य बनतो। पण नामदेवांचे शिष्य बनण्यास नामदेवांचा असणारा परमसहिष्णुतेने भारावलेली व्यक्तिमत्व कारणीभूत ठरते। तेव्हा ते संत म्हणतात। त्या ठिकाणी संत नामदेवराय यांचे कीर्तन भजन त्या ठिकाणी चालू असायचे आणि कीर्तन भजन चालू असत असताना संत परिसा भागवत नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये हाती टाळी रामकृष्णारी म्हणण्यासाठी उभे राहू लागले। आता नामदेवांच्या सहवासामध्ये कीर्तन भजन करीत त्या ठिकाणी संत परिसा भागवत कीर्तन भजन करण्याकरता त्या ठिकाणी राहू लागले आणि त्यांच्या सहवासात राहत असताना आता संत परिसा भागवत म्हणजे हे एका उच्च मानले गेलेल्या ब्राह्मण समाजातील तर नामदेव एका शिंपी। तर मग त्या ठिकाणी एका ब्राह्मणाने एका शिंप्याकडून शिष्यत्व पत्करावे हे तत्कालीन समाजाला साहजिकच वाटले त्या ठिकाणी होते। तर संत परिसा भागवत यांनी नामदेवरायांचे शिष्यत्व पत्करले आणि अखिल समाजाला वाटू लागलं की एका ब्राह्मणाने एका शिंप्याकडून शिष्यत्व पत्करावे हे आश्चर्य वाटू लागले। म्हणजे त्यावेळेला नामदेवरायांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं समाजाच्या मनावर घेऊ नका कारण समाज कोणीकडून नाही बोलणार असतो, म्हणून आपण जे करायचं ते आपलं कर्तव्य कर्म हे पूर्ण पार पाडायचं असतं। तुमच्यात नसणारा अहंकार, तुम्हाला अहंकार कशामुळे झाला होता? त्यावेळेला ते सांगतात की माझ्या जीवनामध्ये मी रुक्मिणी देवीची भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर माझ्याकडे परीस आला, रुक्मिणी देवीने मला परीस दिला आणि त्या परीसातून मी सोन्याला त्या ठिकाणी लोखंडाला स्पर्श केला आणि त्याचं सोन्यामध्ये रूपांतर झालं आणि मी श्रीमंत होत गेलो म्हणून माझा अहंकार झाला आणि माझ्याकडे अहंकार होता। पण तो अहंकार तुमच्या सहज संवादात आल्याच्या नंतर माझा तो अहंकार गळून पडला आणि विचाराची नम्रता आणि आचरणात आली आणि आल्यामुळे त्या ठिकाणी माझं जीवनाचं परिवर्तन झालं आणि आता ते एक संत म्हणूनच त्यांना बंडखोर शिष्य संत परिसा भागवत असे म्हणतात। कारण बंडखोर शिष्य काय तर त्यांच्या नकळतपणे अहंकार झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती
मी आपल्या सर्वांची गजल घेते मनपूर्वक